Hello student, I welcome you all to this new session. Let us start the next point from the chapter 2, that is building blocks of Arduino programming, and the topic name is functions. So let us start with the meaning of function. So function can be called many times in a program. It allows structuring the program in a segments to perform a particular task. फंक्शन म्हणजे काय? प्रोग्राममध्ये एक पर्टिक्युलर टास्क जर परफॉर्म करायची असेल तर तिला एका साईडला एका सेगमेंट फॉर्ममध्ये ती टास्क परफॉर्म करण्यासाठीच्या इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या जातात आणि त्या इन्स्ट्रक्शनचा जो सेट आहे, तो सब प्रोग्राम आहे छोटासा, त्याला फंक्शन म्हणतात. तो काय केला जातो? तुमच्या प्रोग्राममध्ये कॉल केला जातो एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करायला. त्याला काय म्हणतो आपण? फंक्शन. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादं नाव तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर डिस्प्ले करण्यासाठी सपोज सारखं डिस्प्ले करायचं असेल तर डिस्प्ले करण्यासाठीचा काही इन्स्ट्रक्शनचा सेट असतो. हॅलो डिस्प्ले करायचा असेल तर हॅलो लिहिल्यानंतर तो सेट काय करायचा? कॉल करायचा. परत फ्रेंड डिस्प्ले करायचा असेल तर परत तो सेट ऑफ फंक्शन कॉल करायचा. ज्या कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या एका सेगमेंट फॉर्ममध्ये जेव्हा प्रोग्राममध्ये लिहिलेले असतात तेव्हा त्याला फंक्शन असं म्हणतात. मग या फंक्शनचं काय ॲडव्हान्टेज आहे आपण ते बघूया. सो इट मेक्स प्रोग्राम मोर ऑर्गनाइज्ड. प्रोग्राम मोर ऑर्गनाइज्ड होता. आता प्रोग्राम लिहितो आहे आपण, सेम प्रोग्रामचे स्टेटमेंट आहे जर रिपीट होत आहे प्रोग्राममध्ये तर प्रत्येक वेळी ते लिहून प्रोग्रामची लेंथ वाढवण्यापेक्षा ते एकाच वेळी लिहायचं आणि ते एका वेळी लिहिलेले जे फंक्शन्स आहेत मग ते प्रोग्राममध्ये फक्त कॉल करायचे. त्यामुळे प्रोग्राम काय होतो? ऑर्गनाइज्ड होतो. इट रेड्युसेस चान्स टू एरर्स इन अ मॉडिफिकेशन ॲज इट रिटर्न वन्स अँड कॉल मेनी टाइम्स. मी आत्ताच सांगितलं की कॉमन काही स्टेटमेंट्स आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याला आपण एकदाच लिहितो आणि मग ते काय करतो? प्रोग्राममध्ये कॉल करतो. त्यामुळे काय होतात? एरर प्रोग्राममध्ये येत नाही, कारण आपण त्या इन्स्ट्रक्शन्स एकदाच लिहितो आणि वेगवेगळ्या वेळेस कॉल करत असतो. फंक्शन्स मेक्स द प्रोग्राम स्मॉलर अँड मोर कॉम्पॅक्ट. आत्ताच मी सांगितलं की परत इन्स्ट्रक्शन लिहिण्यापेक्षा आपण एकाच वेळी लिहून त्या कॉल करतो. त्यामुळे तुमचा प्रोग्राम काय होतो? स्मॉलर होतो आणि कॉम्पॅक्ट होतो. इट मेक्स द होल प्रोग्राम मोर रिडेबल. त्यामुळे प्रोग्राम हा मोर रिडेबल होतो. देर आर 2 रिक्वायर्ड फंक्शन इन ऑर्डिनो स्केच और प्रोग्राम. जो ऑर्डिनोचा प्रोग्राम लिहिण्याची जी मेथड आहे तिला स्केच म्हणतात किंवा प्रोग्रामची स्टाईल म्हणतात. त्याच्यामध्ये 2 फंक्शन्स रिक्वायर्ड असतात. कुठले कुठले आहे? तर एक आहे सेटअप आणि दुसरा आहे लूप. अदर फंक्शन्स मस्ट बी डिक्लेअर आउटसाइड द ब्रॅकेट्स और दीज 2 फंक्शन्स. ह्या 2 फंक्शनच्या व्यतिरिक्त अदर फंक्शन्स ब्रॅकेटच्या बाहेर डिक्लेअर केले जातात. फंक्शन डिक्लेरेशन. आता कसं डिक्लेअर होतं फंक्शन आपण बघणार आहोत. अ फंक्शन इज डिक्लेअर आउटसाइड एनी अदर फंक्शन अबव और बिलो द लूप फंक्शन. हा फंक्शन तुमच्या लूप फंक्शनच्या वर किंवा लूप फंक्शनच्या खाली काय केलेला असतो? डिक्लेअर केलेला असतो. इट कॅन बी डिक्लेअर इन 2 वेज. द फर्स्ट वे इज जस्ट रायटिंग द पार्ट ऑफ फंक्शन कॉल फंक्शन प्रोटोटाईप अबाव द लूप फंक्शन. पहिला काय आहे? तर लूप फंक्शनच्या वर तो लिहिलेला असतो, ज्याला आपण फंक्शन प्रोटोटाईप असं म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ फंक्शन रिटर्न टाईप, फंक्शन नेम, फंक्शन आर्ग्युमेंट टाईप. तर त्या फंक्शनमध्ये काय लिहिलेलं असतं? त्याचा रिटर्न टाईप. फंक्शन यूज केल्यानंतर त्याची व्हॅल्यू तेव्हा प्रोग्राममध्ये काय करायला लागते? रिटर्न करायला लागते. त्या फंक्शनचं काय लिहिलेलं असतं? नेम, आणि त्याचं आर्ग्युमेंट टाईप तिथे लिहिलेला असतो. फंक्शन प्रोटोटाईप मस्ट बी फॉलोड बाय सेमिकोलन. फंक्शनचा जो प्रोटोटाईप आहे, जो सिंटॅक्स आहे, तो कशाने एंड केला जातो? तर सेमिकोलनने. फंक्शन इज डिक्लेअर इन फॉलोइंग वेज. आता कसा डिक्लेअर होतो बघा, त्याच्यासाठी एक प्रोग्राम घेतलेला आहे. ते ह्या ठिकाणी बघा, हे जे आहे INT सम अंडरस्कोर फंक्शन इंटिजर ए कॉमा इंटिजर बी, हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. कुठलं? सम फंक्शन आहे, हे डिक्लेअर केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ब्रॅकेटमध्ये काय आहे? तर ए आणि बी ह्या 2 इंटिजर व्हॅल्यू त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. आता मग त्याच्या खाली बघा काय लिहिलेलं आहे? कर्ली ब्रॅकेटमध्ये INT C इज इक्वल टू 0. सी म्हणजे काय? जिथे सम आपल्याला असाईन करायची, तो सी काय घेतला? इंटिजर व्हॅल्यू ती 0ला असाईन केली आहे सुरुवातीला. सी इज इक्वल टू A प्लस बी, हे झालं तुमचं सम. रिटर्न सी. आता मी सांगितलं फंक्शन यूज केल्यानंतर त्याची व्हॅल्यू रिटर्न करायची असते. आता फंक्शन इथे एंड होतं आहे, ओके, म्हणून त्याची सीची व्हॅल्यू काय केली? इथे रिटर्न केली. ओके. त्याच्यानंतर बघा व्हॉइड सेटअप. आता
या लूपच्या वरती आपण फंक्शन काय केलं आहे, यूज केलं आहे. आता व्हॉइड सेटअप जे दोन फंक्शन प्रोटोटाईप आहे ते आपल्याला यूज करायचे, सेटअप आणि लूप. ह्या लूपच्या वर तुमचं फंक्शन काय झालं आहे आता इथे डिफाईन झालेलं आहे. व्हॉइड सेटअप ह्या ठिकाणी स्टेटमेंट्स असतील, ग्रुप ऑफ स्टेटमेंट प्रोग्रामशी रिलेटेड काही स्टेटमेंट्स आहेत असं आपण गृहीत धरूया. आता व्हॉइड लूप बघा, व्हॉइड लूपच्यामध्ये काय रिझल्ट इज इक्वल टू 0. आता हे फंक्शन आहे त्याचा खाली यूज केलेला व्हॉइड लूपमध्ये रिझल्ट इज इक्वल टू 0 आणि रिझल्ट इज इक्वल टू सम फंक्शन 6 7. हे फंक्शन काय केलं आहे, वरती जे फंक्शन आपण डिफाईन केलेलं आहे त्या फंक्शनला इथे फक्त कॉल केलं आहे बघा. याला म्हणतात फंक्शनना कॉल करणं. दिस इज युअर मेन ब्रांच ऑफ फंक्शन आणि मेन प्रोग्राम इथून सुरू झाला व्हॉइड सेटअपमध्ये. या मेन प्रोग्राममध्ये हा फंक्शन सम फंक्शनला काय केलं आहे, कॉल केलं आहे. अशा प्रकारे हा फंक्शन यूज होतो. आता लूपच्यावर आपण फंक्शन पाहिलं तर दुसरा टाईप बघूया. तर याच्यामध्ये बघा काय आहे, इंटिजर सम फंक्शन INT व्हॉट एव्हर द व्हॅल्यूज आर गिवन. हा फंक्शन प्रोटोटाईप आहे. त्याच्यानंतर लगेचच आपण काय केलं आहे, लूप यूज केलेलं आहे बघा. व्हॉइड सेटअप, स्टेटमेंट, व्हॉइड लूप आणि मग त्या ठिकाणी हे फंक्शन कॉल केलं आहे बघा. इंटिजर रिझल्ट इज इक्वल टू 0 आणि सम फंक्शन कॉल केलं आहे. हे फंक्शन कॉल केल्यानंतर खाली तुमचं फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. मगाशच्या परत बघा, मगाशच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, आधी फंक्शन डिक्लेरेशन होतं. इथे फंक्शन जे सम फंक्शन इथे डिक्लेअर केलं होतं आणि मग खाली व्हॉइड लूपला आपण ते काय केलं होतं, कॉल केलं होतं. पण आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे तर तुमचं फंक्शन इथे प्रोटोटाईप डिफाईन केला आहे आणि आधी लूपमध्ये फंक्शनला कॉल केलं आहे आणि मग खाली फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे बघा. इथे फंक्शन कॉल केलं आहे आणि मग सम फंक्शन इंटिजर x y आणि ते INT C इज इक्वल टू 0 C इज इक्वल टू A+B रिटर्न C हे फंक्शन इथे काय केलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. सो दिस इज द टू वे ऑफ कॉलिंग द फंक्शन. इन फर्स्ट टाईप द फंक्शन कॅन बी डिक्लेअर अबाव द लूप and in the second time function can be declared below the loop. आता आपण फंक्शन ब्लॉक शिकणार आहोत. दोन, ॲनालॉग रीड आणि डिजिटल रीड. हे दोन ब्लॉक फंक्शन, हे दोन फंक्शन्स आपल्याला ऑर्डिनो प्रोग्रामिंगमध्ये वापरायचे आहेत. तर पहिलं आहे ॲनालॉग रीड. ॲनालॉग रीडविषयी थेअरीच्या वेळेस मी मागच्या शिकवलंच आहे, पण आपण थोडक्यात बघूया. ऑर्डिनो कॅन डिटेक्ट व्होल्टेज अप्लाय टू द वन ऑफ इट्स पिन अँड इट कॅन बी डिफरन्शिएट बिटवीन ॲनालॉग अँड डिजिटल व्होल्टेज. ॲनालॉग ऑर्डिनोचं पिन जे आहेत, आउटर पिन, त्या ठिकाणी आपण जे व्होल्टेज अप्लाय करतो ते व्होल्टेज ऑर्डिनो बोर्ड काय करत असतो, डिटेक्ट करत असतो आणि तो इझिली डिफरन्शिएट करू शकतो ॲनालॉग आणि डिजिटल व्होल्टेजला. बेसिकली देअर आर सेपरेट पिन्स अवेलेबल ऑन ऑर्डिनो बोर्ड विच कॅन डिटेक्ट ॲनालॉग अँड डिजिटल पिन्स. ॲक्च्युली ऑर्डिनो बोर्डवरच अशा सेपरेट पिन्स केलेल्या आहे ॲनालॉग व्होल्टेजसाठी आणि डिजिटल व्होल्टेजसाठी. ऑन ऑर्डिनो बोर्ड 6 पिन्स आर मेक ॲज ॲनालॉग इन विच ॲनालॉग व्होल्टेज कॅन बी रीड अँड बाय युझिंग द फंक्शन. आता ऑर्डिनो बोर्डवर 6 पिन्स आहेत जे ॲनालॉग फंक्शनला डिटेक्ट करतात. त्याच्यासाठी ते कुठलं फंक्शन यूज करताय बघा, इथे दिले ॲनालॉग रीड अँड पॅरांथेसिस. ॲनालॉग रीड पुढे काय त्याचं पॅरांथेसिस. ॲनालॉग रीड जो फंक्शन आहे ते त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे. सो सिंटॅक्स इज लाईक दिस. ॲनालॉग रीड ॲक्च्युली हा जो फॉर्मॅट PPTचा वापरते त्यामुळे हे सगळं काय येतं आहे कॅपिटल लेटर्समध्ये, पण ॲक्च्युली हे काय आहे स्मॉल लेटर्समध्ये. आपण केस सेन्सिटिव्ह स्मॉल लेटरमध्ये हे लिहू शकतो. ॲनालॉग रीड इन राऊंड पॅरांथेसिस पिन नंबर. कुठल्या पिन नंबरला ॲनालॉग तुम्हाला व्होल्टेज रीड करायचा आहे तो पिन नंबर इथे टाकायचा. हे फंक्शन कशाने संपतं आहे तर सेमिकोलनने. तसंच दुसरं फंक्शन शिकणार आहेत आपण, डिजिटल रीड फंक्शन. इट इज द व्हॅल्यू फ्रॉम स्पेसिफाईड डिजिटल पिन आयदर हाय और लो. डिजिटल इनपुट द पिन्स आर अवेलेबल ऑर्डिनो. डिजिटल इनपुट पिन्स ऑर्डिनो बोर्डवर अवेलेबल असतात आणि ॲक्च्युली त्या पिन हाय आणि लो हे स्पेसिफाईड व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं. सिंटॅक्स कसा आहे बघा डिजिटलचा, ॲनालॉगप्रमाणेच डिजिटल रीड. ह्या ठिकाणी बघा हा जो सिंटॅक्स, व्हॉट यू मीन बाय सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, तुमचं फंक्शन कुठलंही इन्स्ट्रक्शन स्टेटमेंट लिहिण्याची पद्धत ही तशाच पद्धतीने प्रोग्राममध्ये लिहावी लागते. आता हे स्मॉल लेटर्समध्ये लिहिलं तरी चालतं, केस सेन्सिटिव्ह नाही आहे. मग डिजिटल रीड तिथे पिन नंबर आणि सेमिकोलनने तो एंड होत आहे. इफ द पिन इज नॉट कनेक्टेड टू एनिथिंग देन इट कॅन बी रिटर्न आयदर हाय और लो रँडमली. समजा त्या पिनला काहीच कनेक्ट केलेलं नसेल तर रँडमली तुमचा ऑर्डिनो काय करतो, तिला हाय किंवा लो घेत असतो. रायटिंग ऑर्डिनो प्रोग्राम्स. आता ऑर्डिनो प्रोग्राम्स लिहिण्यासाठी काय स्टेप्स वापरायचे आहेत ते आपण बघणार आहोत.
ओके. सो स्टेप्स टू रन द ऑर्डिनो प्रोग्राम आर ॲज फॉलोज. पहिली काय, टेक ऑर्डिनो युनो बोर्ड. तुम्हाला ऑर्डिनो युनो बोर्ड लागणार याच्यासाठी. सेकंड काय आहे तर इन्स्टॉल ऑर्डिनो प्रोग्रामर. आपल्याला ऑर्डिनो प्रोग्रामर जो आहे IDE ज्याला म्हणतात, IDEचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे IDE जे ओपन सॉफ्टवेअर आहे, ओपन सोर्स आहे. तर हा प्रोग्रामर तुम्हाला आधी काय करायला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. आधी ऑर्डिनो बोर्ड घ्यावा लागेल, ऑर्डिनो उनो बोर्ड, आणि मग हा इन्स्टॉल करावा लागेल. थर्ड काय आहे, इन्स्टॉल USB ड्रायव्हर. ज्या USBला तुम्ही कनेक्ट करणार आहात त्याचे ड्रायव्हर्स तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत. कनेक्ट ऑर्डिनो बोर्ड टू द USB कॉम्प्युटर USB केबल. तुमचा ऑर्डिनो बोर्ड USB केबलला लावायचा आहे. सेटअप द बोर्ड टाईप अँड द सिरियल पोर्ट इन द ऑर्डिनो IDE. आता तुम्ही बोर्ड टाईप कुठला आहे किंवा तुमचा सिरियल पोर्ट कुठला आहे तो ऑर्डिनो IDEला काय करायचं आहे तुम्हाला, तो त्याचा जो काय आहे सेटअप करायचा आहे. ओपन एक्झाम्पल प्रोग्राम, अपलोड इट, आणि नंतर प्रोग्राम तुमच्या IDEमध्ये एडिटरमध्ये टाकायचा आहे किंवा असलेला सेव्ह प्रोग्राम अपलोड करायचा आहे आणि आउटपुट काय ते ऑब्झर्व करायचं आहे. इथे मी एक एक्झाम्पल घेते की प्रोग्राम कसा असतो त्याच्यासाठी. तर प्रोग्राम फॉर LED ब्लिंकिंग कंटिन्युअसली. आता एक प्रोग्राम असा घेतला आहे की ऑर्डिनो बोर्डला LED आपण लावलेले आहेत आणि त्याला काय करायचं, LEDजला आपल्याला ऑन करायचं आहे, ऑफ करायचं आहे. ओके. मग असे कोड लिहायचं आहे की तो कंटिन्युअसली तुमच्या LEDला काय करेल, ऑन करेल, ऑफ करेल. आता हे जे प्रोग्राम्स आहेत ॲक्च्युली ऑर्डिनो उनो बोर्ड घेऊन मी परवापासून तुम्हाला ते प्रोग्राम टाकणार आहेत. आता फक्त आपण ते ओरली समजून घेऊया, नंतर आपण ऑर्डिनो बोर्ड वापरून त्याला रन करून बघू. तर प्रोग्राम असा आहे बघा, व्हॉइड सेटअप. तुम्हाला मी सांगितलं की प्रोग्रामचं जे स्केच आहे बघा, हा जो प्रोग्राम लिहिण्याची मेथड आहे याला स्केच म्हणतो ऑर्डिनोचं. हा नेहमी सेटअप आणि लूप हे दोन वापरून हा प्रोग्राम लिहिलेला असतो. पहिली स्टेटमेंट काय तुमचं, व्हॉइड सेटअप, याने प्रोग्रामला सुरुवात होते. कर्ली ब्रॅकेट. आता मी सांगितलं दोन ज्या स्लँटिंग लाईन्स आहेत त्याच्यापुढे काय असतं, कमेंट असतं. काय कमेंट आहे, इनिशियलाइज डिजिटल पिन LED बटन ॲज ॲन आउटपुट. आता आपल्याला LED बटन हे जे डिजिटल पिन LED बटन हे हा जो व्हेरिएबल आहे हे आउटपुट म्हणून इनिशियलाइज करायचं आहे. म्हणून पिन मोड LED बटन आउटपुट हे इथे इनिशियलाइज केलं. ही इन्स्ट्रक्शन वापरून आपण काय केलं आहे, इनिशियलाइज केलं आहे. परत सेमिकोलन नंतर द लूप फंक्शन रन्स ओव्हर अँड ओव्हर अगेन फॉर एव्हर. आता हे लूप फंक्शन जे वापरणार आहे कंटिन्युअसली, इथल्या इन्स्ट्रक्शन कंटिन्युअसली काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, कारण आपल्याला LED ब्लिंकिंग करायचं आहे कंटिन्युअसली. बघा मग त्याच्यासाठी आता डिजिटल LEDला काय अप्लाय करायचं आहे, डिजिटल डेटा म्हणून डिजिटल राईट आपण इथे घेतलं आहे इन्स्ट्रक्शन. LED बटन हाय. आता LED बटन म्हणजे काय, आउटपुट पिन आपण डिक्लेअर केलेलं आहे. मग आता डिजिटल राईट म्हणजे हाय म्हणजे काय, लॉजिक 1 आपल्याला काय करायचं आहे, LED बटनला द्यायचं आहे. आणि LED बटनला काय आपण असाइन केलेलं आउटपुट, आणि ते हाय आउटपुट तुम्ही कशाला कनेक्ट केलं, LEDला. म्हणजे जेव्हा तुम्ही डिजिटल राईट इन्स्ट्रक्शन वापरतात, हाय म्हणजे लॉजिक 1 जेव्हा LED बटनला देतात तेव्हा LED बटन ते कुणाला देतं, LEDला देतो, आणि तुमचा LED काय होतो, ऑन होतो. बघा तिथे तेच म्हटलं, टर्न द LED ऑन, हाय इज द व्होल्टेज लेवल. गेट इट दिस. डिले 1000 म्हणजे 1000 म्हणजे काय, 1 सेकंड, म्हणजे एका सेकंडचा डिले दिला. एका सेकंड पुरता तुमचा LED काय राहील, ऑन राहील. हाय काय राहील तुमचं, ऑन राहील. LED काय राहील, ऑन राहील. एका सेकंड नंतर बघा काय म्हटलं, डिजिटल राईट LED बटन लो. आता काय, डिजिटल राईट इन्स्ट्रक्शन वापरून तुमच्या आउटपुटला म्हणजेच LED बटनला काय द्यायचं आहे, आपल्याला लो द्यायचं आहे. LED बटनला जेव्हा लो जाईल तेव्हा डिजिटल राईट इन्फॉर्मेशन लो होईल आणि तुमच्या LEDला कुठला सिग्नल जाईल, लो सिग्नल जाईल, आणि LED काय होईल, ऑफ होईल. ओके. टर्न्स द LED ऑफ आर मेकिंग द व्होल्टेज लो. परत डिले दिला आहे 1000 सेकंडचा, म्हणजे परत 1 सेकंड थांबलं जाईल. परत तुमचा प्रोग्राम लूपला जाईल, लूपमध्ये कुठे जाईल, LEDला ऑन करेल, परत 1 सेकंड थांबेल, LED ऑफ होईल, परत 1 सेकंड थांबेल. म्हणजे कंटिन्युअसली तुमचं LED काय होत राहील, ब्लिंक होत जाईल, ऑन ऑफ होत जाईल. अशा प्रकारे हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करणार आहोत. सो लेट अस स्टॉप नाऊ. थँक्यू.